नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा विषय आहे भोगी. आणि भोगी दिवशी असे कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत जे केल्याने तुमच्या जीवनातील दुःख, कष्ट, दरिद्रता ही संपणार आहे. तर मकर संक्रांती हा 3 दिवसाचा सण असतो आणि त्यातील पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगी. आणि भोगी दिवशी आपल्याला इंद्रदेवांची आठवण काढायची असते, त्यांचं नामस्मरण करायचं असतं. हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. तर नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांत ओळखली जाते. तर प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. तर ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर भोगी म्हणजे काय हे या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण काढला तर उपभोगणारा किंवा भोग किंवा देवाला आपण जो नैवेद्य दाखवतो त्याला देखील भोग बोलतात. तर या दिवशी हा सण सर्वजण आनंदात करत असतात आणि उपभोग घेत असतात, कारण भोगी शब्दाचा आणि उपभोगाचा सण मानला जात आहे. या दिवशी इंद्रदेवांची का आठवण काढत असतील किंवा इंद्रदेवांनाच का आठवतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी आपल्या धरतीवर उदंड पिकं पिकवावीत म्हणून प्रार्थना केली जाते. बघा, आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यातील पहिली जी गरज असते ती म्हणजे अन्नाची. प्रत्येक माणसाला अन्नासाठी, पोटासाठी माणूस काम करत असतो. जर धरतीवरती पीकच नाही पिकलं तर आपण तरी नुसता पैसा खाणार आहोत का? नाही. तर पीक पिकणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे शेती असो नसो किंवा आपण शेतकरी असो नसो, पण आपल्याला या दिवशी, भोगी दिवशी इंद्रदेवांची आठवण काढायची आहे आणि त्यांना या पृथ्वीवरती उदंड पीक पिकावं म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे. अशी मान्यता आहे की ते पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावीत, अशी आपण त्यांना जर प्रार्थना केली तर आपल्या पृथ्वीवरती कधीही अन्नाचा तुटवडा होणार नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी ही प्रार्थना इंद्रदेवांना करायची असते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून देखील वस्तूंची आहुती किंवा अन्नाची, नारळाची आहुती दिली जाते आणि शेतकरी राजा असतो तो आपल्या शेतात उदंड पीक पिकण्यासाठी इंद्रदेवांना प्रार्थना करत असतो. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा त्या नैवेद्याला भोगी म्हणतात. त्याप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून ते आपण सर्वांना द्यायचा असतो. बघा, भोगीच्या दिवशी आपण घरामध्ये पदार्थांचा शिदा तयार करत असतो. म्हणजे काय? तर आपण सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र शिजवून त्याची आपण भाजी तयार करत असतो. या दिवसात, थंडीच्या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याकडे उपलब्ध असतात. मग त्यांची मिक्स भाजी बनवून, बाजरीची भाकरी, तिला तीळ लावलेले असतात आणि मसाले भात किंवा फोडणीचा भात म्हटला जातो. तर अशा पद्धतीचे जे काही जेवण असतं या दिवशी घरोघरी, प्रत्येकाच्या घरी बनत असतं. आणि गावाकडे तर ही लोकं जी आहेत ती आपल्या भाकरीतील चतकुर भाकरीवरती थोडीशी खेंदाटाची भाजी, भोगीच्या भाजीला गावाकडे खेंदाटाची भाजी बोलतात, तर ती भाजी, थोडा भात, असा जे काही भाज्या आहेत किंवा जी ती भाकरी तयार होते प्रत्येकाच्या घरी घरी पोचवली जाते आणि प्रत्येकाला ती दिली जाते. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्यातली भाकरी हे दुसऱ्याला देत असतो किंवा वाटत असतो. आपल्या शेजारी पाजारी असेल, आपल्या ओळखीचे असतील त्यांना. पण अशी म्हण आहे की जेव्हा ते लोक आपल्यालाही भाकरी असेल, भाजी असेल देत असतात तेव्हा आपणही आपल्यातली भाजी भाकरी त्यांना द्यायची असते, नाहीतर आपल्यावरती कर्ज चढत असतं. त्यामुळे ही तुमच्या गावाकडे जर अशी प्रथा असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर भोगीच्या दिवशी तुम्हाला असा कोणता उपाय करायचा आहे त्यामुळे तुमचे भोग कमी होणार आहेत? भोगी म्हणजे आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही भोग आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला देवानं दिलेलं एक संधी आहे किंवा एक दिवस आहे. तर त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. भोग आपल्या जीवनामध्ये आपण कळत न कळत काही चुका करत असतो किंवा काही चुका आपण मागच्या जन्मी देखील केलेल्या असतात. काही चुका आपल्या पूर्वजांनी केलेल्या असतात, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागत असतं. तर या कळत न कळत झालेल्या चुकांमधून आपल्याला काही भोग भोगत असतो आपण. आणि भोग हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. आत्ता नाही तर पुढे का होईना पण ते येत राहतात. तर ते भोग कमी व्हावेत, लक्षात घ्या. भोग हे सहजासहजी जात नाहीत आणि ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात.
आत्ता नाही तर परत तर येणारच असतात. तर ते भोग आपले येणारे भोग कमी व्हावे किंवा कमी प्रमाणात त्याची आपल्यावरती प्रभाव पडावा यासाठी आपल्याला देवानं भोगीचा हा दिवस दिलेला असतो. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय केल्यानंतर तुम्हाला भोगीचे भोग आपण कमी करू भोगी दिवशी, हे मी या व्हिडिओतून आता तुम्हाला पुढे सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भोगी दिवशी तुम्हाला सकाळी सूर्यदेवाला पाणी द्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि थोडे पांढरे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि सूर्यदेवाला जल अर्पण तुम्हाला या दिवशी करायचं असतं आणि त्यांना प्रार्थना करायची असते. असं बोललं जातं की या दिवशी सूर्यदेव हे आपला मुलगा शनिदेवाला भेटण्यासाठी जात असतात. तर लक्षात घ्या, आपले जे भोग असतात कुठेतरी शनी मागं लागलेला असतो. जर आपण शनिदेवांचे पिता सूर्यदेव यांना या दिवशी प्रणाम केला, त्यांचा आशीर्वाद घेतला किंवा त्यांना आपले भोग कमी होण्याबद्दल प्रार्थना केली तर नक्कीच कुठेतरी याचा लाभ आपल्याला होणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यांना आपले भोग कमी होण्यासाठी किंवा आपला शनिदोष जाण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे या दिवशी दिवाळीसारखाच हा सण असतो. प्रत्येक आपण घर साफसुथरं करून दारात रांगोळी, दिवा लावायचा असतो. तर आपल्या पूर्वजांसाठी देखील या दिवशी आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे भोग भोगत असतो त्यातील दुसरा कारण म्हणजे हेच असतं की आपण फक्त पितृपंधरवड्यामध्ये देवाची पूजा करत असतो आणि जेव्हा आपले सणवार असतो तेव्हा आपण त्यांना विसरतो आणि त्यामुळे कुठेतरी आपले भोग कमी होण्यासाठी आपल्याला खूप कालावधी लागत असतो. तर या दिवशीसुद्धा आपल्या पितृदेवांना विसरायचं नाही. त्यांना देखील आपण या दिवशी दरवाजाच्या बाहेर पितरांसाठी दिवा लावायचा आहे, त्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि जर भोगीचा नैवेद्यसुद्धा त्यांना तुम्ही तिथं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला बाहेर नेऊन तुमचे जिथे तुम्ही देवाचं सामान टाकता तिथे तुम्हाला तो विसर्जन करायचा आहे. तिसरं म्हणजे या दिवशी भोगीच्या दिवशी तुम्हाला गाईला नैवेद्य द्यायला विसरायचं नाही. असं बोललं जातं की जो कोणी भोगी दिवशी जो भोगीचा बनवलेला नैवेद्य असेल तो गाईला देतो किंवा गाईला त्याचा घात सारतो, त्याच्या जीवनातील भोग हे नक्कीच कमी होत असतात आणि त्याच्या जीवनामध्ये कधीच कुठली संकट, दुःख, दारिद्र्य येत नाही. कारण हा भोगी आहे, तो भोगीचा भोग कमी करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गाईच्या अंगात 33 कोटी देवांचा वास असतो. गाई ही माता असते आणि या दिवशी जर तुम्ही भोगीचा नैवेद्य जर गाईला दाखवला आणि तिचा जर आशीर्वाद प्राप्त केला तर नक्कीच तुमचे भोग हे 101% तुमचे कमी होत असतात आणि तुम्हाला त्याचा चांगला लाभ होणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या दिवशी तुम्हाला गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवणं जमणार नाही तर मठामध्ये जा, गोशाळेमध्ये जा. गाईला तुम्हाला घास हा नक्की चारायचा आहे. या दिवशी गाईचं तुम्हाला पूजा नक्की करायची आहे. तर अशी होती ही आजची भोगीविषयीची माहिती आणि भोगीचा भोग कसा कमी केला जातो याबद्दल मी तुम्हाला 3 उपाय सांगितलेले आहेत. एक म्हणजे सूर्यदेवांना पाणी घालणं, दुसरं म्हणजे आपल्या पितरांसाठी बाहेर दिवा लावणं आणि तिसरं म्हणजे गाईला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, गाईची पूजा करायची आहे. जर या 3पैकी एक उपाय तुम्ही केला तरी तो तुम्हाला खूप लाभदायी आणि प्रभावशाली उपाय असणार आहे. तर बघा, भोगीच्या दिवशी अनेक महिला असतात ज्या नवीन वस्त्र खरेदी करत असतात किंवा सोन्या चांदीचे पैंजण असतील, जोडव्या असतील घेत असतात. तर हे शुभ जे अलंकार आहेत ते घेणंसुद्धा तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे किंवा तुमच्या सुवासाची जी काही सुहागण महिलांची जी काही वस्तू आहेत त्या तुम्हाला खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जात असतं. तर अशा वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही माहिती कशी आवडली का नाही ते, आणि तुमच्या इकडे भोगीच्या नैवेद्याला खेंदाड बोलतात, भोगीची भाजी बोलतात का अजून काही वेगळ्या पद्धतीने बोललं जातं, नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.